नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले 20 सूरज। तर आजचा विषय आहे सिंगल आयुष्य चांगलं की रिलेशनशिपमधलं आयुष्य चांगलं। तर चला जाणून घेऊया। तर काय वाटतं तुला मित्रा की सिंगल आयुष्य चांगलं की रिलेशनशिप मधलं चांगलं आयुष्य? सिंगलच चांगलं। का वाटतं तुला? सिंगल असल्यामुळे टेन्शन नाही राहत, नाही कोणाचे फोन बिन नाही, कोणाचे काही टेन्शन नाही, कुठेही बिंदास। पण तुम्हाला असं वाटत नाही का एखादं जोडपं बघितलं की नाही आईला त्यांच्या लाईफमध्ये मजा आहे, आपल्या लाईफमध्ये काय नाही, नुसतं मित्रच आहे? नाही, मित्र चांगले असतात, मित्रांमध्येच मजा आहे, आईंटामध्येच येणार आहे आपल्याला। ते तर येणारच आहेत, पण एक असतं ना की बाबा आईला बाईकवरून फिरायला पाहिजे, पावसाळा आला की वाटतं मित्रासोबत किती आयुष्य किती असायची, काहीतरी आपल्या मागे अशी कोणतरी म्हणजे काय म्हणतात डोकं ठेवून असं आराम करणारे कोणतरी पाहिजे, असं कोणाला वाटत नाही तुम्हाला? वाटतं, पण मित्र काय कधी वेळेला येतात, मुलींचं काय मित्र पाहिजेच। हो बरोबर आहे, सिंगल आयुष्य पण तो चॉईस आहे, पण असं वाटत नाही का की नाही आईला एक पाहिजे आपल्याला गर्लफ्रेंड? हो पाहिजे, गर्लफ्रेंड तर पाहिजेच, पण नाही सिंगलच बेस्ट आहे, सिंगल लाईफ इज द बेस्ट। तुला काय वाटतं मित्र? मला पण सिंगलच बेस्ट आहे। का असं का आहे? तेच आता कुठं पण बिंदास फिरायचं आपलं येते, सगळं काय फोन बिन कोणाचं नाही, टेन्शन नाही, कुठे गेलं तरी कोण विचारणार नाही, फक्त घरचे जे फोन करतात तेवढंच। असं का वाटतं की तुला मैत्री कोण अशी गर्लफ्रेंड आली, एखादी समजूतदार मैत्रीण पण मिळू शकते किंवा गर्लफ्रेंड मिळू शकते तुला? मैत्रिणीची जवळच नाही, मित्रच तशीच आहे की कुठे गेलं नाही ते लगेच फोन करून सांगतात कुठे आलाय का नाही, जेवला का नाही, हे ते जवळच पडली नाही। आता मी माहिती आहे सगळे 5-6 मित्रांचेच फोन आले असं एवढे। रिलेशनशिपमधलं आयुष्य चांगलं असं का वाटतं तुम्हाला? कारण एकटा माणूस जो विचार किंवा भरकटण्याची शक्यता असते, पण रिलेशनशिपमध्ये आपले इमोशन्स आहेत, काय भावना आहेत, ते आपण व्यक्त करता येतात आणि त्याला प्रवाह एक वाट मिळते। पण असं वाटत नाही की बाबा रिलेशनशिप असल्या दोघं जण असतात, मग ते काहीतरी निर्णय असतो तो दोघांनी घ्यायला लागतो, किंवा कुठे फिरायला जायचं तिला बंधन टाकू शकतं की नाही बाबा जायचं नाही मित्रांसोबत, असं नाही होऊ शकत? दोघांची मनं, विचार, थॉट्स प्रोसेस जुळली तर काही शक्य आहे ते, म्हणजे एकानं थोडं ॲग्रीमेंट म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण ॲक्सेप्टन्स पाहिजे, त्यामध्ये एकमेकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर पॉसिबल आहे ते, असं मला वाटतं। ते पण बरोबर आहे। समजा एखाद्या पार्टीला चाललोय भले आपण घेतो नाही घेतो, ती म्हणतात नाही 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 या पार्टीला जायचंच नाही, असं जायचंच नाही म्हटलं तर तुम्ही काय करणार? त्यावेळेला माझी तयारी पाहिजे की एक पाऊल ठीक आहे, का जायचं नाही याचं कारण जर शोधलं तर ती त्यावेळेला बरोबर असू शकते, तर मी एक पाऊल मागं आलं पाहिजे, तर तिच्या दृष्टीने ते बरोबर असेल। ठीक आहे, दादांना वाटतं की रिलेशनशिप चांगलं आणि यांचे मुद्दे पण पटले की दोघांची जर अटॅचमेंट असेल, समजूतदार पण असले तर एक रिलेशन जास्त काळ टिकूही शकतं। सध्या तरी असं मला वाटतं की सिंगल राहणं चांगलं आहे, कारण ह्या सध्याच्या जनरेशनमध्ये लॉयल्टी मिळणं खूप कठीण आहे, त्यामुळे सिंगलच। नाही असं काय नाही, एखादा पुरुष असतो की बाबा जो लॉयल असतो, व्यवस्थित असतात, ते खरं आता पुढचा माणूस कसा आहे ते योग्यपणे ओळखणारी व्यक्ती जर समोर असली तर ठीक आहे, ते शेवटपर्यंत जाऊ शकते, पण पुढे पण काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात। तेच म्हणायला लागलोय ना की बाबा एखाद्याची मैत्री केली आणि मैत्री 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष रिलेशनशिप त्यांचं झालं, त्यानंतर एक कळू शकते की ना हा चांगला आहे, पहिला मित्र होतो आणि मग रिलेशन चालू होतं, मग अशा प्रकारे होऊ शकतं। नाही, मला सिंगल राहणंच योग्य वाटते। ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? सिंगल राहण्याचं का? पण मैत्रीण सिंगल म्हणून आपण तुम्ही सिंगल, तिथं बघून आम्हाला वाटतं की सिंगल राहणंच बेस्ट। नाही पण असं ना, समजा सपोज एखादा मुलगा आला की तुमचा मित्रातलाच आहे किंवा तुम्ही ओळखता त्यांना, बाबा चांगला मुलगा आहे एखादा, बाबा नोकरीला व्यवस्थित आहे, कॉलेजला जातो, म्हणजे काय असेल ते कष्ट करतो, काबाड कष्ट, तशा एखाद्या मुलगाने प्रपोज केलं तर काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम नाही, तेच विचारलं, म्हणजे फ्युचर करू शकता, विचार करू शकता की नाही बाबा आयुष्यात एखादा चांगला कधी होतकरू मुलगा आला तर आम्ही काय होतं सिंगलचे रिलेशनशिपमध्ये रूपांतर करू शकतो। रिलेशनशिपमध्ये येण्यापर्यंत सगळी मुलं गॅरंटी देतात की हे पुढे जाऊन हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, पण ज्यावेळी ती स्टेज येते तेव्हा ते पाऊल ती कधीच मुलं उचलत नाही। पण काय आहे, अरेंज मॅरेजमध्ये डायरेक्ट कसं असतं, आईबाबांनी वडलं बघितलेला असतो मुलगा, आपल्याला एक चहा प्यायचा असतो आणि एखादं होतं की 15 मिनिटांत निर्णय घ्यायला लागतो, आपल्याला माहीत नसतं त्याचं बॅकग्राऊंड काय, आई वडिलांनी दिले, तो कसं असते काय म्हणतात त्याला, चांगलंही असू शकतो वाईट पण असू शकतो, पण मी म्हणतो एखाद्याला आपण विचार गेलो 2 वर्ष त्याच्या रिलेशन गाठलं आणि समजा तो चांगला निघाला किंवा वाईटही निघू शकतो, पण ते काय म्हणतात ते शादी का लड्डू खाऊ पछतावं, नाही बी खाऊ पछतावं, तर एकदा करून बघायला काय हरकत आहे? करून बघायला काय हरकत नाही आहे तसं, पण बघताना चांगला मिळाला तर ठीक आहे। ते तर झालं थँक्यू। तर दादा तुम्हाला काय वाटतं, सिंगल आयुष्य बरं की मॅरिड? तुम्ही मॅरिड आयुष्यात खूप खुश आहात? मी म्हणजे आता माझं अरेंज मॅरेज आहे, पण माझ्या मते तरी जे आपण म्हणतो ना लग्न झालेलं चांगलं, लग्न झालेलं चांगलं। तुम्हाला काय वाटतं?
जेव्हा लग्न झालं नव्हतं त्यावेळेस मन मोकळेपणाने नाही का आयुष्य जगत होतो आणि लग्न झाल्यानंतर पण आनंद आहेच. पण असं काय होतं की लग्न झालं तर काय अडचणी येतात? लग्न झाल्यावर एकच आहे, बंधनं भरपूर असतात. फॅमिली लाईफ जसं मन मोकळे जगता येत नाही तसं फॅमिली लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये अडकलं जातो. म्हणजे कसे काय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, जॉबला जाता बायकोला वेळ पण दिला पाहिजे, पण थोडा त्यात वेळ ॲडजस्ट करू शकतो की आपण मित्रांसाठी देईन. नाही, मित्र तर पाहिजेत आयुष्यामध्ये, त्याशिवाय तर काय आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मनमोकळेपणे मित्रांबरोबर जगता येतं. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. तर यांना पण वाटतं की सुख्या आहेत त्याने शादी का लड्डू खाऊ तो मजा नाही खाऊ तो बी पछतावो व्हायचा, त्यामुळं ती सुख्या आहेत आयुष्यात आणि ती सुखीच राहू दे. शुभेच्छा. मित्र पण असतात, आपले मित्र असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कसं आहे, माणूस जसा असतो ना त्याला सगळं पाहिजे असतं. म्हणजे नाही का, मित्र पण पाहिजे असतात आणि हे लग्न नाही झालं तरी पण माणूस पसतवतोच की. बरोबर आहे का नाही? जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा ते पूर्ण आयुष्य आपलं पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तसे मित्र पण पाहिजे आणि आपलं मॅरेज लाईफ इज द बेस्ट. मस्त आहे. तर यांना वाटतं रिलेशन पाहिजे. चांगला आहे, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस. सिंगलच भारी आहे. का असं का वाटतं तुला? कारण फ्रीडम भेटतं, सगळ्या गोष्टी म्हणजे मनासारख्या करतात म्हणून. पण एखादा समजूतदार असं मिळाला तर ते चांगलं आयुष्य जाऊ शकते. मिळायला पाहिजे ना कोणतं. पण ती ट्राय केल्याशिवाय मिळणार नाही. असं म्हणजे जर इच्छा असेल की नाही बाबा हे करायचं, एखादं मन गुंतलेलं असेल आणि चांगला व्यक्ती असेल तर होऊ शकतो ते. हो, मिळाल्यावरती नक्की राहणार त्याच्यासोबत. सध्या तरी सिंगलच चांगलं वाटते. का असं का? रिलेशनमध्ये म्हणजे जरा बांधील डायरेक्ट बांधून माणूस. बांधून म्हणजे काय? असं काय अनुभव आहे का तुम्हाला? काय थोडे अनुभव आहेत पहिले. म्हणजे काय असं काय होतं, म्हणजे वेगळं काय होतं? कुठं जायचं म्हणलं तरी सांगायचं, सांगूनच जावा, हेच करा तेच करा. पण एखाद्या गर्लफ्रेंडला आपण सांगून समजावून सांगितलं की नाही बाबा मित्र पण तेवढे गरजे का, तिच्या पण मैत्रिणी असणार ना, तर होऊ शकतं की ॲडजस्ट. काही पॉझिटिव्ह असतात, मित्र पण जाणून नाही घेत. मित्र म्हणलं तरी नाही माहिती मीच. तुमचं काय दादा, तुम्हाला काय सिंगल आयुष्य बरं की रिलेशनशिपमधलं आयुष्य बरं? तसं बोलायला गेलं तर म्हणजे सिंगल आयुष्य तर चांगलंच, पण किमान रिलेशनशिपमध्ये असणं हे चांगलं असतं. कारण की इथून पुढं आता तसं राहिलं नाही काही गोष्टी. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय फरक पडलेला आहे? आता पार्टनरवर डिपेंड असतं आपल्या. जसं की म्हणजे पार्टनर सपोर्टिव्ह आहे किंवा म्हणजे सपोर्टिव्ह नसतात पण आणि असतात पण असे. पण एक काय होतं, एक गर्लफ्रेंड असतात चांगल्या आहेत आणि मी रिलेशनमधली मुलं बदललेली पण बघितले ज्यांचं आयुष्य त्यांच्यामुळे सुधारले. पण असं पण नाही की सिंगलच आयुष्य चांगलं आहे, तो चॉईस आहे प्रत्येकाचा. सिंगल असणं पण चांगलं आहे, पण समजा तरी जर एक रिलेशन चांगलं हेल्दी रिलेशन असलं तर ते पण ॲडजस्ट होऊ शकतं. नाही, लाईफमध्ये कसं असतं म्हणजे आपल्याला म्हणजे पार्टनरवर पण डिपेंड असतं. पार्टनर जर सपोर्टिव्ह भेटली तर आपलं लाईफ पण सुधरू शकते आणि जर नाही जर भेटली तर मग कुठंतरी आपलं वाकडं वळणही लागू शकतं आपल्या रिलेशन. 100% बरोबर आहे मित्रा. तर त्या दोघांना पण गर्लफ्रेंड नाही, त्यांना लवकरात लवकर गर्लफ्रेंड मिळावी अशी शुभेच्छा देतो.